प्रश्न पहिला, स्त्री धर्म नीती इंग्लंडचा प्रवास हे साहित्य कोणाचे आहे? ऑप्शन 1 सावित्रीबाई जोशी, ऑप्शन 2 पंडिता रमाबाई, ऑप्शन 3 लोकमान्य टिळक, ऑप्शन 4 महात्मा फुले. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 पंडिता रमाबाई. प्रश्न दुसरा, भाऊ दाजी लाड यांनी खालीलपैकी कोणत्या रोगावरील औषध शोधून काढले म्हणून त्यांना धन्वंतरी म्हटले जाते? ऑप्शन 1 कुष्ठरोग, ऑप्शन 2 पोलिओ, ऑप्शन 3 क्षयरोग, ऑप्शन 4 दमा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कुष्ठरोग. पुढचा प्रश्न आहे, खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी खालीलपैकी कोणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला? ऑप्शन 1 लॉर्ड डलहौसी, ऑप्शन 2 कर्झन वायली, ऑप्शन 3 जॅक्सन, ऑप्शन 4 किंग्सफोर्ड्स. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 किंग्सफोर्ड्स. आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान ही संस्था कोठे आहे? ऑप्शन 1 शिमला, ऑप्शन 2 मनाली, ऑप्शन 3 नैनिताल, ऑप्शन 4 दार्जिलिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 नैनिताल. 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला? ऑप्शन 1 सुगौलीचा तह, ऑप्शन 2 गोरखपूरचा तह, ऑप्शन 3 गढवालचा तह, ऑप्शन 4 कुमाऊचा तह. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 सुगौलीचा तह. भुईमूग या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 मध्य प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 गुजरात. तर भुईमुगाचे सर्वाधिक उत्पादन गुजरात राज्यात होते. यानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. देशातील पहिल्या डिजिटल लोकसंख्या घड्याळाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? ऑप्शन 1 पटना, ऑप्शन 2 दिल्ली, ऑप्शन 3 बंगळुरू, ऑप्शन 4 कोलकाता. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 बंगळुरू. पुढीलपैकी कोणता पदार्थ खाल्ल्याने किडनी खराब होत नाही? ऑप्शन 1 पुदिना, ऑप्शन 2 कांदा, ऑप्शन 3 मुळा, ऑप्शन 4 अद्रक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कांदा. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते? ऑप्शन 1 हवेचा दाब, ऑप्शन 2 वातावरणातील उष्णता, ऑप्शन 3 वातावरणातील आर्द्रता, ऑप्शन 4 वातावरणाचा दाब. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 वातावरणाचा दाब. भारतातील पहिले लेखकांचे गाव कोठे उद्घाटन करण्यात आले? ऑप्शन 1 जयपूर, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 उज्जैन, ऑप्शन 4 डेहराडून. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 डेहराडून. तर भारतातील पहिले लेखकांचे गाव हे उत्तराखंडमधील डेहराडून जवळ थानो प्रदेशात आहे आणि येथे लेखक, कवी आणि कलाकारांसाठी एक आश्रयस्थान आहे ज्याचे नाव लेखक गाव आहे. हे गाव साहित्यिक निर्मितीला चालना देण्यासाठी आणि लेखकांना एक शांत जागा देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.